काय पाहिजे हॅलो ऋतिका धनावडे निश्चित रेवाळी यांकडून 501 रुपये, तसेच बाबूशेठ पाटील मित्रमंडळ वाटप खंडाळा यांकडून 1000 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे तेजस धनावडे यांकडून 101 रुपया, परेश भादरे यांकडून खास ढोलकीपत्र यासाठी 1001 रुपये, राजश्री अगोंडे यांकडून मनीष धनावडे यासाठी 501 रुपये, त्याचप्रमाणे दिनेश गिडिये निवेंडी यांकडून 500 रुपयाचा पारितोषिक, अद्विक दीपेश बेनारे यांकडून बुवांच्या आवाजासाठी 200 रुपये, दर्शना दिगंबर बेनारे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपये, नील धनावडे यांकडून 100 रुपये पारितोषिक आले आहे. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार मंडळी. आजचा सामना शाहीर केतन धनावडे सह तुरेवाले शाहीर विकास लांबोरे असा आहे. बुवा जरा प्रश्नाकडे वळतो, लक्ष असू द्या. बुवाने आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण बुवा तुम्हाला बरोबर सांगतो बुवा, तुम्ही दिलेलं माझ्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. बुवा ते उत्तर आम्हाला मान्य नाही. तसेच बुवा गर्वाचं घर आले असते बुवा, लक्ष असू द्या. रावणाला सुद्धा गर्व आणला होता बुवा, हे तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्ही ज्यावेळी माझ्या प्रश्नाचं उत्तर खरं तर द्या, त्यावेळी हा शाहीर नक्की मान्य करणार बुवा, नक्की मान्य करणार आणि तुझा सत्कार करणार. हॅलो हॅलो आता बुवांच्या प्रश्नाकडे उत्तर. बुवा जरा लक्ष असावं. बुवांचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नागरिक बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. बुवा उत्तर देतोय, लक्ष असावं. हॅलो बुवांचा हा प्रश्न जवळजवळ 2-3 वर्ष सलग गाजत आहे या रंगभूमीवर. या प्रश्नाला अनेक शक्तिवाद्यांनी अनेक ग्रंथातून प्रकारे उत्तरे दिली, पण बुवानी ते मान्य नाही केली. पण बुवा आज तुम्ही नक्की मान्य कराल याची मला खात्री आहे. बुवा माझ्या गुरुवाराच्या वाचनातून केलेलं उत्तर बुवा तुम्हाला देतोय, लक्ष असावं. कारण तुम्ही प्रश्नाला कोणतीही बाजू सोडली नाही, त्यामुळे माझ्या गुरुवाराच्या वाचनातून ही 3 बाजू त्यांनी दिले, ते 3 बाजू मी तुम्हाला मांडतोय, तुमचं लक्ष असावं. बघा बुवा, पहिली बाजू, भगवान शंकराने अर्थात महादेवांनी शेतकऱ्याच्या कष्टावर प्रसन्न होऊन हे वरदान दिले. शेतकरी जेव्हा शेतात जातो तेव्हा त्याच्या कमरेला असलेले लोखंडाचे हत्यार अर्थात आकडी कोयती हे केवळ कामाचे साधन नसून ते वाईट शक्तीभूत केकाचा उपद्रव्य, दृष्ट आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून त्यांचे रक्षण करणारे कवच मानले जाते. म्हणून कमरेला आकडी कोयती असेपर्यंत कोणतेही संकट, विघ्न, दृष्ट शक्ती, वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असे वरदान भगवान शंकर अर्थात महादेवाने दिले होते. बुवा ही पहिली बाजू आली. आता दुसरी बाजू सोडवतोय. हॅलो दुसरी बाजू आहे कालभैरव, क्षेत्रपाल अर्थात मसोबा, शेताचा राखणदार कालभैरव.
किंवा म्हसोबा यांना शेताचा राखणदार मानले जाते. शेतात काम करताना शेताच्या पिकाचे, जोताचे आणि त्याला झुंजलेल्या बैलांचे रक्षण क्षेत्रपाल अर्थात म्हसोबा किंवा काय भैरव यांनी दिले आहे. बुवा तिसरी बाजू, विष्णूची पत्नी भूदेवी हिने विष्णू बरोबर रूप घेतले. तिलाच विष्णूची पत्नी क्षमा स्वरूपिणी म्हणतात. बुवा ऐका नीट ऐका, क्षमा स्वरूपिणी म्हणतात. भूदेवीने विष्णूचे मन आकर्षित करून विष्णू कार्यानुसार त्याचे प्रगट रूप म्हणजे भूदेवी, या भूदेवीने बळीराजाला आकडी कोयतीचे वरदान दिले आहे. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आणि इतका बुवा हे जर उत्तर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही नक्कीच मान्य आहे म्हणून सांगा. धन्यवाद धन्यवाद. फरमाईश आहे माझ्या सुंदर कोकणात सचिन खेडेकर 1000 रुपये पारितोषिक आले, त्यांची फरमाईश आहे. हल 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 अरे ला 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 त्या माझ्या सुंदर कोकणात आहे गरगर माझं गाव. माझ्या सुंदर त्या कोकणात आहे गरगर माझं गाव. रत्नागिरी या जिल्ह्यात गाजते या शाहीर केतनचं नाव. रत्नागिरी या जिल्ह्यात गाजते, रत्नागिरी या जिल्ह्यात गाजते या शाहीर केतनचं बुवा जाम तापलेला आहे. बुवांना फक्त मी माझं नाव सांगितलं तर बुवांना एवढंच म्हटलं. बुवा मला बुवाने एवढे प्रश्न विचारले ना, बुवा मी नवा आहे, तुम्ही भरपूर जुना आहे, पण बुवांना काहीतरी टाइम असतो. माहिती आहे बुवांना फरमाईश खूप येतात, पण बुवानं जरा टाइमाचं जरा ध्यान जरा ठेवायचं ध्यान. आणि बुवा बोलून गेले सारखे फक्त एकच केतन केतन. हा केतन यांना चांगलाच लागलेला दिसतोय. बुवा शाहीर केतन बुवा म्हणतात मला साला काढून टाकीन. बुवा नक्की मला आधी समजलं नव्हतं बुवा इथे नमन करायला आलं होतं की शक्ती तुला करायला आलं होतं. आणि फरमाईश तर बाय बारीक काय मला मजा वाटली नाही बारीक. पण बोलो मला केतन केतन म्हणतात ना, आता लांबरे तुमचे कसे वाजवत कंपनी बघा. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे त्या पारूला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पू दे या पारूला. अरे या प्रेम वेडीला, या प्रेम वेडीला. काय बोलते बुवा लक्ष असू द्या. अहो लांबोरे लांबोरे, अहो लांबोरे लांबोरे, अहो लांबोरे 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 बुवा तुम्ही लांबोरे. अहो
लांबोरे 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 बुवा तुम्ही लांबोरे दोन हातात धरून अरे दोन हातात धरून बसा वाजवत तंबोरे दोन हातात धरून बसा वाजवत तंबोरे लांबोरे 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 दोन हातात धरून आणि गोवा बस टाइम नाही ना आपल्याकडे टाइम नाही आता फक्त मुकडे गायचे गोवांची आज बारी खतवत जाणार गोवा नाही बोलले गोवा भरपूर बोलून गेले गोवाना आपण एक गोष्ट मी आज खरंच मला आज अभिमान वाटतो की गोवांना घेता या शब्द नाही लागला गोवाला लय जमलाय गोवानो आता गोवाना मी दुसरा परिचय देणार गोवा म्हणून गोवा खूप खूप बारी बारी बघितली गोवा बोलून जातात अरे मोठे मोठे गाय केली गंमत मध्ये भेंडी लांबोरे खडा हिंमत मध्ये गोवा तुम्ही जे गार केलेत आहेत ना जे कोणी गार केलेत आहेत त्यांची नावं सका बोलव आणि नंतर बोलायचं गोवा की मोठे मोठे गार केले गंमत मध्ये गोवा असा वार देणे बघा मला वार राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला स्वर बोलता याला स्वर फक्त इथे येऊन या करायचं ना अरे राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान राजगिऱ्याच्या गाडीला शब्दांचे हे जादूगार अरे शब्दांचे हे जादूगार अरे म्हणे मोठे मोठे मी केलेत गार अरे शब्दांचे हे जादूगार अरे म्हणे मोठे मोठे मी केलेत गार ओ बुवा असा एकच करे नवा अरे असा एकच कचकून असा एकच करे नवा बघ कसा घुसल तो आरपार असं एकच करी नवा बघ कसा घुसल तो आरपार बुवा नमन करतात बुवा नमन आता तुम्हाला सांगा शक्तीवर कोणी नमन केलं होतं का तुम्ही सांगा मला हे बुवा इथे नमन करतात येऊन तुम्ही मला एवढं सांगा की शक्तीवर कोणी नमन केलं होतं काय नमन बुवा मी पण नमन करतो पण नमन हे नमनच्या जागी आहे आणि शक्तीवर हा शक्तीच्या जागी आहे बुवा म्हणून बुवा तुम्हाला सांगतो रामायणाचा विषय घाला होता बुवा रामायणचा रावण दाखवतात नाही ते असा हा हा म्हणून काय बोलते बुवा बघा कथाय पुराणी अरे त्या रामायणाची अरे कशी फजिती झाली अरे या रावणाची अरे धनुष्य उचलताना खाली फाटली या लांबोऱ्या गाडी वाल्याची अरे धनुष्य उचलताना खाली फाटली या लांबोऱ्या गाडी वाल्याची
बुवांनी कसं काय केला गोकुळात राधाकृष्णाने जी बुगडी घातली ही बुगडी कोणी येऊन थांबवली बुवा याचं पण उत्तर देणार आहे लक्ष असावं हॅलो हॅलो जेव्हा राधा आणि कृष्ण अत्यंत वेगाने आणि प्रेमाने फुगडी खेळू लागतात तेव्हा त्यांच्या या अलौकिक रासामुळे ब्रह्मांड आणि संपूर्ण गोकुळ नगरी हवी लागते हा वेग आणि प्रभाव आवडल्या पलीकडे गेल्यामुळे शेवटी रुक्मिणी माता किंवा यशोदा माता तिथे येतात आणि त्यांना थांबवून सृष्टीचा समतोल राखतात बुवा कुणी थांबवली रुक्मिणी माता आणि यशोदा माता बुवा आम्ही गौरव लिहितो तर आम्हाला उत्तरही देते का बुवा आणि लक्षात असावं बुवा आज पंढरीची वारी आहे आणि मी पंढरी रायावर नाही गीत गातो तो माझा सावळा श्रीहरी उभावी केवली तो माझा सावळा श्रीहरी ममुखी हरिनाम गाऊया अरे चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया चला पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया चला पंढरीला जाऊया दर्शन घेऊया उभावी केवली सावळा श्रीहरी उभावी केवली सावळा श्रीहरी तुझे हरिनाम गाऊया चला पंढरीला जाऊया दर्शन घेऊया पंढरीला जाऊया विठुरायाचे दर्शन घेऊया ठेवला शक्ती तुझ्या त्याने डाव
विकास वैभव ते दोन भाव ठेवला शक्ती तुऱ्याचा त्याने डाव विकास वैभव ते दोनच भाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव आणि गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव आणि गाजतय कोकणवाडीचं नाव दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव शक्ती तुऱ्याचा डाव विकास दोनच भाव शक्ती तुऱ्याचा डाव विकास वैभव दोनच भाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव आणि गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव त्यांचा दिलदार आहे स्वभाव गाजतय कोकणवाडीचं नाव जीवदानी माझ्यावर एक मुगळा गाणार आणि मी माझी गाणी संपन्न करणार डोंगरावर बैसली ती डोंगरावर बैसली जीवदानी माता डोंगरावर बैसली जीवदानी माता दर्शन देई भक्त विरारला जाता दर्शन देई भक्त विरारला जाता डोंगरावर बैसले देवदानी माता डोंगरावर बैसले देवदानी माता दर्शन देई भक्त विरारला जाता दर्शन देई भक्त विरारला जाता डोंगरावर बैसली जीवदानी माता डोंगरावर बैसली जीवदानी माता दर्शन देई भक्त विरारला जाता दर्शन देई भक्त विरारला जाता हॅलो विकास वैभव यांच्याकडून कोकणवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद ये